आता वळूयात राजकीय घडामोडींकडे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमदारांच्या सोयी सुविधांचा तगडा खर्च होत असल्याचंच पाहायला मिळतंय। मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। या हॉटेलचं एका दिवसाचं भाडं 15 ते 25 हजार इतकं आहे। हा संपूर्ण खर्च करणार कोण असा सवाल सध्या उपस्थित होतोय। दरम्यान कोणत्या हॉटेलचा किती खर्च होणार आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजपा आमदारांचा हॉटेल मुक्काम हॉटेल प्रेसिडेन्सी इथे भाडं साधारणपणे 15 ते 20 हजार असणार आहे। शिंदेगडाच्या आमदारांचा मुक्काम हा ताज लँडस्टँड मध्ये आहे, जिथे भाडं पर दिवसा 15 ते 25 हजार। तर ठाकरेगडाचे आमदार सध्या मुक्कामाला आहेत आयटीसी मराठा हॉटेलमध्ये, जिथे एका दिवसाचं भाडं 12 ते 15 हजार। आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील आमदारांचा मुक्काम आहे द ललित हॉटेलमध्ये, जिथे भाडं 15 ते 20 हजार प्रति दिवस असणार आहे। तर भाजपच्या आमदारांचं हॉटेल मुक्काम आपण पाहतोय हॉटेल प्रेसिडेन्सी आहे, जिथे भाडं 15 ते 20 हजार प्रतिदिन असणार आहे। त्यामुळे आता आमदारांचा या राहण्याचा सगळा खर्च नेमका कोण उचलणार या संदर्भामध्ये सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडनं। गिरीश, आपण पाहताय उद्या आता विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडते, मात्र सध्या या निवडणुका जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडनं कशा पद्धतीने रणनीती आखली जाते, कशा पद्धतीने घोडे बाजार सुरू आहे? नक्कीच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान आहे, मात्र 12 उमेदवारांनी अर्ज भरलाय, त्यामुळे घोडे बाजार होणार हे निश्चित आहे। आणि त्यामुळे त्या खबरदारी म्हणून सर्वच पक्षांनी आहेत ते त्यांचे आमदार आहेत ते हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये अद्याप काँग्रेसने कोणताही निर्णय घेतलेला नाही, परंतु आपण बघितलं तर ठाकरे गटाने या ठिकाणी परळमधील जे आयटीसी ग्रँड हॉटेल आहे त्या ठिकाणी ठेवलंय। याशिवाय भाजपने ताज प्रेसिडेंट जे कोलाबामध्ये आहे त्या ठिकाणी ठेवलंय। द ललितमध्ये अजितदादा गटाचे आमदार आहेत, तर दुसरीकडे ताजलँड एंड मध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत। काल आपण बघितलं तर शिंदे गटाची बैठक रात्री उशिरा पार पडली। या बैठकीत त्यांनी रणनीती ठरवली आहे, तर आज ठाकरे गटाची बैठक होणार आहे आणि या बैठकीत कशा पद्धतीने मतदान करायचंय, मतदान करताना कशा चुका होणार नाहीत याबाबतची सगळी माहिती आहे ती दिली जाणार आहे। तर दुसरीकडे काल भाजपच्या देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेत्यांनी आहेत ते मार्गदर्शन केलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय की 2019 पासून राज्यातील जे हॉटेल पॉलिटिक्स आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। 2019चा आपण सत्ता बदल जो काही पाहिलेला आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं त्यावेळी एवढा अमाप असा खर्च आहे तो करण्यात आलेला आहे। हॉटेलचं भाडं हे 15 ते 20 हजाराच्या वरती आहे। त्यामुळे एकंदरीत हा प्रश्न आहे तो उपस्थित होतोय की हा सगळा खर्च नेमका कोण करतोय। हा सर्वसामान्यांना प्रश्न आहे, कारण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, राज्यात बेरोजगारीचा मुद्दा आहे, महागाई, हा सगळं असताना अशा पद्धतीने या ठिकाणी इकडे हा खर्च केला जातो। त्यामुळे सर्वसामान्यांकडून देखील प्रश्न आहे तो विचारला जातोय की एवढा पैसा हा इथे कोण खर्च करतो आणि कुठून आणला जातोय। आणि हा प्रश्न साहजिकच विचारणे गरजेचं आहे, कारण एकीकडे शेतकरी कर्जबाजारी आहे किंवा त्यांना मदत मिळत नाहीये। अशा स्थितीत सरकार इकडे मदत न करता अशा पद्धतीने हे राजकीय पक्ष आपल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी नक्कीच खरं तर एकीकडे शेतकरी कुठेतरी कर्जबाजारी असताना सुद्धा आता फक्त विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी अशा पद्धतीने या पक्षांकडनं खर्च केला जातो। एक महत्त्वाचा मुद्दा इथे सध्या तुम्ही उपस्थित केला। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।